ऑक्सिडेशन करोजन कशाला म्हणायचं रोहित? ऑक्सिडेशन करोजन रोहित, व्हॉट इज मीन बाय द ऑक्सिडेशन करोजन? आताच्या लेक्चर डिस्कस केलं आपण. निकम तुषार, B43 निकम तुषार. येस मॅडम. कशाला म्हणायचं ऑक्सिडेशन करोजन तुषार? मेटल सरफेसवर ऑक्सिजनचा परिणाम होतो त्याला म्हणतात. परिणाम होतो, फक्त परिणाम होतो का? रिएक्शन होते आणि यामध्ये कोण रिस्पॉन्सिबल असतो? तर करोजन मध्ये या ऑक्सिजन रिस्पॉन्सिबल असतो, ठीक आहे ना? तर त्याला आपण ऑक्सिडेशन करोजन म्हणायचं. ठीक आहे, आता त्याची रिएक्शन पाहूया आपण कशी होते ते. तर केमिकल रिएक्शन्स इन ऑक्सिडेशन करोजन is like that. Here is a metal, M for metal. There are two atoms of metal. Metal, we know that metal is having a free electron source. Okay. Then metal either donate electrons or accept electrons. Donate, ठीक आहे ना? मेटल कडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, मग तो काय करेल? इट विल डोनेट द इलेक्ट्रॉन्स. ओके, सो 2m is converted into 2mn plus. Okay, n is the number of that electrons which are donated. Here plus 2ne electrons. Okay, 2ne electrons असतील इथं. So this process in which the loss of electrons takes place. This process is called as सरडेच्या शेजारचा लास्टचा शिंगार आहे ना? नाही, शिंगार येतो. तुम्ही प्रवीण कांबळे, D33. ओके प्रवीण, व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? श्वासच्या पुढे या तुम्ही उठून, नोटबुक वगैरे घेऊन इथं बसा. Yes. Oxidation means addition of electrons in the reaction. Okay. पलीकडे श्वासच्या पलीकडे. हा, ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? व्हॉट इज ऑक्सिडेशन? ओके, इट इज ऑक्सिडेशन कोरोजन. ठीक आहे, ऑक्सिडेशन कोरोजन मध्ये काय होतं की ऑक्सिजनचा अटॅक होणारे मेटल होते. ठीक आहे, आपण इथपर्यंत सांगितलं. आता इथं तुम्हाला रिएक्शन मध्ये दिसते की एम हा काय तर मेटल आहे. ठीक आहे, एम काय आहे तिथे दिसते तुम्हाला, काय तो एम हा मेटल आहे. आता कोणताही मेटल असू शकतो, तो कॉपर असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल किंवा आयर्न असेल, कोणताही. आपण जनरल रिएक्शन लिहिली आहे. 2m it is converted into 2mn plus plus choice of ne electrons. ओके, आता याच्यामध्ये पहा 2m आहे म्हणजे काय आहे? मेटलचे किती मॉलिक्युल्स आहेत? 2. प्रवीण, मेटलचे किती मॉलिक्युल्स आहेत? मॉलिक्युल्स आहेत का आटम आहेत ते? मॉलिक्युल्स आहेत का आटम आहेत? पाठीमागं कुंभार. श्वास, मॉलिक्युल आहेत का आटम आहेत ते? ऑनलाईन असणारी मुलं. प्रथमेश आहे का? D22. हॅलो प्रथमेश, 2m is either atom or molecule. हॅलो, हा बोला. आवाज येत नाही मॅडम तुमचा नीट? आवाज येत नाही का? हा. 2m हे मॉलिक्युल आहेत का आटम आहेत? हॅलो, मला येते की तुमचा आवाज. बाकीच्या मुलांना आवाज येतोय का? Yes, ma'am. तुमचं
नेटवर्क प्रॉब्लेम असेल मग प्रथमेश. केशव आणि सुडके पुन्हा. हा, तुमच्या दोघांपैकी एकाने सांगायचं की 2m हे मॉलिक्युल एक ॲटम आहे. मॉलिक्यूल. D22 प्रथमेश. ऍटम असेल ना मॅडम, कारण कोण? आपण एक ॲटम कसं काय असेल गोपाळ? आपण ते एकच आयर्न तर आयर्न घेतो, मिक्स करून घेत ना. बर, ठीक आहे. ॲटम असेल हे जर तुम्हाला आहे थोडी क्लिअर, पण तुम्हाला ते का असेल असं सांगते ना, तर हे ॲटम्स आहेत. गोपाळने सांगितलेलं बरोबर आहे, हे ॲटम्स आहेत. मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं की याच्या पुढे लिहिलं की ते ॲटम्स असतात. 2m म्हणजे 2 ॲटम्स आहेत एमचे. ठीक आहे. आता त्याच्या इथे लिहिलेलं असतं ना, तर त्याला म्हणायचं मॉलिक्यूल. इथं असतं बेसला. फॉर एक्झाम्पल O2 आहे. आता O2 हा ओच्या बेसला जर लिहिला असेल, इथे लिहिले बघा O2. टॉईस ऑफ O2 कन्सिडर करा, टॉईस ऑफ O2. तर 2 O2 चे मॉलिक्यूल असं आहे ते. आता मॉलिक्यूल का म्हणायचं, तर O2 हा एक मॉलिक्यूल आहे. तसा इथं हा M हा एक सिंगल आहे, ॲटम म्हणायचं. मग सिंगलला काय म्हणायचं? ॲटम. ठीक आहे. आता इथं Fe लिहिलं असतं तर त्याला आपण ॲटमच म्हणायचं, पण ज्यावेळेस आपण त्याच्या बेसला इथं लिहितो त्यावेळेस तो मॉलिक्यूल बनतो. ठीक आहे. तर 2 हे ॲटम्स घेतलेत आपण एमचे, असं आहे ते. ठीक आहे. जर M2 असतं, M2, तर आता ते काय झाले असते, ॲटम झाले असते का मॉलिक्यूल? M2 असतं तर ते मॉलिक्युल्स म्हणायचे. M2 चे 2 मॉलिक्यूल किंवा M3 चे 2 मॉलिक्यूल, किंवा इथं 5 घेतलं, 5 M4 असेल तर M4 चे 5 मॉलिक्यूल. इथं हा सिंगल आहे, एकच दिसतंय, म्हणून M चे 2 काय झाले, हे ॲटम्स झाले. ठीक आहे. सगळ्यांना समजली कन्सेप्ट? Yes, ma'am. हा, Yes, ma'am. ओके. तो आता आपण काय म्हटलं की 2m हा एक मेटल घेतलं कोणताही असेल. ठीक आहे. तर त्याची कोणती रिएक्शन होणार आहे किंवा कोणतं प्रोसेस होणार आहे करोजनची? ऑक्सिडेशन करोजन होणार आहे. म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतील का ऑक्सिजन लॉस होतील? आता या रिएक्शन मध्ये काय झाले मला सांगा. पहिल्या रिएक्शन मध्ये Oxygen add झाले. Loss of electron. हा, कोण सांगते? पूनम का? Yes, ma'am. Sorry, electron add झाले. हा, तिथं इलेक्ट्रॉन ऍड झाले, ऑक्सिजन ऍड नाही झाले आणि गेन पण नाही झाले किंवा लॉस झाले नाहीत. ऑक्सिजनचं काय दिसतंय का ह्या रिएक्शन मध्ये तुम्हाला? कुठं ऑक्सिजन No. नाही दिसत. मी विचारलं काय ऑक्सिजन आहे का, तर तुम्हाला लगे वाटतं की ऑक्सिडेशन आहे, म्हटल्यानंतर ऑक्सिडेशन झालं असेल म्हणजे ऑक्सिजन ऍड झाले असेल. तर ऑक्सिडेशनची कन्सेप्ट मी सुरुवातीला सांगितली होती की ऑक्सिडेशन म्हणजे फक्त ऑक्सिजन ऍड करणं नव्हे, तर ऑक्सिडेशनची दुसरी डेफिनेशन आहे की हायड्रोजन इलिमिनेट झाले असतील. ओके. किंवा इलेक्ट्रॉन इलिमिनेट झाले असतील. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन असेल किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल, त्या रिएक्शन मध्ये झाला असेल, तरी सुद्धा आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणायचंय. जरी ऑक्सिजन नसेल प्रेझेंट आणि हायड्रोजन लॉस झाला असेल आणि इलेक्ट्रॉन्स लॉस झाले असतील, तरी सुद्धा ती प्रोसेस कोणती आहे? ऑक्सिडेशनची. ठीक आहे. पलीकडे समजली मुलांना? पलीकडचा मुलगा शिंगारी यश ना, स्टँड अप. ओके. डिफाइन ऑक्सिडेशन प्रोसेस इन द फर्स्ट स्टेप ओनली. फर्स्ट रिएक्शन मध्ये बघून सांगायचे. इट विल नॉट रिलेटेड विथ द ऑक्सिजन. मी सांगितलेलं सांगा आता, ते जाऊ दे. मी सांगितलं आता काय सांगितलं ऑक्सिडेशनचे डेफिनेशन ते सांगा. तुम्हाला काय माहिती ऑक्सिडेशनचे डेफिनेशन? आदित्यच्या शेजारी. हा, अजून रिमूव्हल ऑफ, येस, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे तिन्ही जे शब्द असतील त्यांना एकत्रित म्हणायचं ऑक्सिडेशन. ठीक आहे, समजलं? पलीकडे हा यश सांगा तुम्ही आता. ऑक्सिडेशन, हा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, अजून रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ लास्टला इलेक्ट्रॉन्स. आता याच्यामध्ये सिट डाऊन, इलेक्ट्रॉन लॉस झालेले. ठीक आहे.
आता हे इलेक्ट्रॉन लॉस झालेले कसे ओळखायचे तर पहा 2m आहे ते. आता हा स्टेबल आहे आणि न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे त्यावरती चार्ज दिसत नाहीये तुम्हाला, प्लस निगेटिव्ह काही एक चार्ज नाही. आता या 2m चं कन्व्हर्जन 2mn प्लस मध्ये झालंय. n कन्सिडरच करू नका, फक्त असं करा की 2m प्लस झालाय. हा m चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं 2m प्लस. आता 2m प्लस मध्ये झाला असेल तर m मध्ये काय झालं असेल तुम्हाला वाटते की त्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड झाले असतील, काही इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले असतील. रिमूव्ह. डोनेट केलं मॅडम. हा m ने इलेक्ट्रॉन डोनेट केलेले असतील किंवा m मधून इलेक्ट्रॉन लॉस झाले असतील, है की नाही. लॉस झाल्यामुळे त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय. आता इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्जड असतात, त्यामधून जर एखादा निगेटिव्ह चार्ज निघून गेला तर ऑब्विसली नॅचरली तिथं पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. ठीक आहे, म्हणून यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस झाले. इलेक्ट्रॉन लॉस झाले ते आपल्याला इथं प्लस मध्ये इथं दाखवायचे असतात. ते लॉस झाले म्हणजे निघून गेले, आता ते कुठे निघून जात नाही, तिथंच असतात शेजारी. तरी फक्त यामधून सेपरेट झालेले आहेत, पण ते आपण इथं लिहायचे साईडला ते किंवा नेबरिंगला +2 इलेक्ट्रॉन्स लिहिलं मी. m2m प्लस. आता हे दोन का घेतले तर एका m मधून एक गेला, ते कसं ओळखलं मी, m वरती एकच प्लस चार्ज आहे, एका m चा एक. आता हे दोन आहेत म्हणून इथं मला 2 लिहावं लागलं, 2 इलेक्ट्रॉन्स लिहिलं मी. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. आता हे n म्हणजे त्यावरती किती चार्ज असू शकतो आपण फ्युचर मध्ये सांगितलं. आपण नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन साठी ते कन्सेप्ट सांगितलेले की 2 असतील, 4 असतील, 10 किती असण्यासाठी मग आपण n लिहितो जनरली, म्हणून इथं n लिहिलेलं आहे. ठीक आहे, n चा जास्त विचार करायचा नाही, n म्हणजे फक्त नंबर असतो, लक्षात ठेवायचं. तर ही प्रोसेस ऑक्सिडेशनची. नेक्स्ट हे आता ऑक्सिडेशन मध्ये सुरुवातीला काय होतं पहा, ऑक्सिडेशन कोरोजन ज्यावेळेस स्टार्ट होतं आपण पहिल्यांदा काय सांगितलं की ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घेतला जातो, परत ऑक्सिजन मधील बॉन्ड डिसोसिएट व्हायला स्टार्ट होतं. डिसोसिएट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. आता हे इथं आलोय आपण, हे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर झाले. म्हणजे सुरुवातीला मेटल काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन लॉस करतो. पुढे काय होतं तर ते लॉस झालेले इलेक्ट्रॉन कोण गेन करतं तर ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करतो, जे मेटलने इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत तर तो मेटल त्या इलेक्ट्रॉनला ऍब्सॉर्ब करून घेतो. मग O2 प्लस टॉइस ऑफ इलेक्ट्रॉन इट इज कन्वर्टेड इनटू NO2 मायनस. ओके, इथं किती आहेत n/2 O2 घेतले आपण, म्हणजे हाफ घेतला. एक कन्सिडर करा, तर हे n इज इक्वल टू जर 1 असेल, सपोज n इज इक्वल टू 1, तर रिएक्शन काय असेल मुलींमध्ये, हा कुंभार, इफ n is equal to 1 then what will be the reaction? Half. n is equal to 1, n is equal to 1 असेल तर हाफ O2 मॉलिक्युल. हाफ O2 मॉलिक्युल घ्यायचं. ठीक आहे, n is equal to 2 असतील तर, 3 असतील तर रिस्पेक्टिव्ह घ्यायचं, फक्त इथं n ची किंमत टाकायची. सपोज n is equal to 1, 1/2 O2 प्लस 1 इलेक्ट्रॉन, ओके, इज इक्वल टू 1 O2. ठीक आहे, मायनस असेल तर आता त्याला मायनस चार्ज का आला, इलेक्ट्रॉन गेन. मुलांमध्ये इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट. अथर्व ठोंगे ना, हा, इलेक्ट्रॉन काय करेल, इथं O2 मायनस का आलं, मायनस का आलं इथं, हा प्लस का नाही आलं तिथं, हे काय 2Ne मायनस, हे काय ऑक्सिजन, ऑक्सिजन गेन झालंय असं म्हणतात का, काय म्हणते तुम्ही, ह्याच्या पुढे येऊन बसा तुम्ही. तुम्ही कोण, प्रवीण, हा प्रवीणच्या पुढे येऊन बसा. अथर्व तुम्ही या बरं इथं पुढे बसा. नोटबुक आणा की, नोटबुक घेऊन या. मॅडम तुमच्या जवळ बसवा त्यांना. परत ये आदित्यच्या शेजारी. हा तुम्ही, तुमचं नाव काय, जाधव विनायक. विनायक, विनायक सांगा ते ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज का आलाय ऑक्सिजन वरती,
इलेक्ट्रॉन कसे चार्ज असतात? पाठीमाग अभिजित इलेक्ट्रॉन कसे चार्ज असतात? पॉझिटिव्ह असतात का निगेटिव्ह? आदित्य, हा इलेक्ट्रॉन वरती चार्ज कसा आहे? इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह का दोन्ही? दोन्ही आहे. सहज निगेटिव्ह असतो इलेक्ट्रॉन वरती. तसं नाही, खाली बसा मी सांगतो. इकडे बघा, इलेक्ट्रॉन वरती चार्ज हा नेहमी निगेटिव्हच असतो, कधीच पॉझिटिव्ह वगैरे येत नाही. आता इकडे बघा, हे N आहे आणि हे N आहे. हे N जे आहे ते तुम्हाला वाटतं एकदा पॉझिटिव्ह आहे आणि एकदा निगेटिव्ह आहे. N हा नंबर आहे. N फॉर काय? नंबर. तर ते कन्सिडर करू नका N. तर फक्त M कडे बघा, 2M. आता M वरती अजिबात चार्ज नाही. आता M हा M प्लस झाला म्हणजे M मधून एक इलेक्ट्रॉन गेलेला असतो. M ला सोडून जातो तो. म्हणजे जसं आता मी तुम्हाला सेपरेट केलंय, तिथून इकडे बसवले, तुम्ही क्लासमध्येच आहे, सेम तसं आहे. इथं प्लस मध्ये दाखवायचंय तुम्हाला. तुम्ही इथून कुठून गेले नाही, सेम तसा आहे. पण तुमचा चार्ज तोच राहतो, निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन कुठेही गेला, M ला सोडून जाओ, ऑक्सिजनला सोडून जाओ, पण त्यावरती त्याचा चार्ज तो घेऊन जातो. त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि जे आयन्स आहेत, जे पॉझिटिव्ह आयन्स म्हणतात तुम्ही, कॅटायन्स असतील वगैरे, तर ज्या वेळेस इलेक्ट्रॉन निघून जातो, इलेक्ट्रॉनला व्हॅल्यू, फक्त व्हॅल्यू कुणाला? इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉन्स गेला की जे राहिलेलं आहे त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आता उदाहरणार्थ यश ना, नाही यश आहे, अथर्व फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे. अथर्व पुढे आले, त्यांवरती कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चार्ज कोणासोबत राहिला? अथर्व सोबत. म्हणजे अथर्व झाला इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉनला व्हॅल्यू, इलेक्ट्रॉन जिथं जाईल तो त्याचा निगेटिव्ह चार्ज घेऊन जातो. आणि निगेटिव्ह निघून गेलं की ऑब्विसली राहिलेल्यावर कसा चार्ज येतो? पॉझिटिव्ह. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? जे मुलं ऑनलाईन आहेत त्यांना समजलं ना? येस मॅम. तुम्ही येस म्हणत असताय, पण आता ऑफलाईन आले मला समजायला लागले, तुम्हाला काय समजलेलं नसतंय. ऑफलाईन आल्यानंतर काय कंडिशन आहे ते मला माहिती आहे, काय सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, आता हे समजलं. ऑफलाईन मुलांना समजलं का? ऑनलाईनला समजतेच बहुतेक. तुम्हाला तिथं बसून समजतं, इथं आलं तुम्हाला काय समजत नाही. आता ही जी प्रोसेस आहे त्याला ऑक्सिडेशन म्हटलं आपण. ठीक आहे, नेक्स्ट. आता मेटलने इलेक्ट्रॉन्स दिले, ऑक्सिडेशनला सुरुवात झाली. मेटल काय करतो? इलेक्ट्रॉन्स त्याचे देतो. ठीक आहे, मेटल इलेक्ट्रॉन का देतो? तर मेटलकडे खूप जास्त सोर्स असतो इलेक्ट्रॉनचा, आणि ते इलेक्ट्रॉन्स कसे असतात? तर फ्री असतात. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे ते इझिली डोनेट होतात, इझिली लॉस होतात, आणि मेटल हा इझिली कोणासोबत पण बॉन्ड तयार करू शकतो. त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स, जसा खूप पैसा असेल, ते फ्री जसा असतोय कुठेही इन्व्हेस्ट करायला, सेम तसा आहे. त्याच्याकडे खूप पैसा आहे त्या मेटलकडे, तो लगे इन्व्हेस्ट करायला, डोनेट करायला तयार आहे. आता ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम असतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम म्हणजे असा ऍटम की तो इलेक्ट्रॉन घेण्याच्या तयारीत असतो, किंवा तो त्याला इलेक्ट्रॉन्स आवडतात आणि तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करून घेतो. अशा ऍटमला काय म्हणायचं? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम म्हणायचं. की जो ऍटम इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम म्हणजे की तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करून घेतो किंवा इलेक्ट्रॉन गेन करण्याच्या स्टेप मध्ये असतो. ठीक आहे, त्याला इलेक्ट्रॉन्स आवडतात. तर मेटलने दिलेलेच असतात, देऊन टाकलेले असतात किंवा लूज केलेले असतात. ऑक्सिजन लगेच त्याचे इलेक्ट्रॉन्स गेन करतात. आता हे लॉस मध्ये दाखवायचं असेल तर आपण फॉरवर्ड रिएक्शनच्या पुढे दाखवतो. याच्यातून निघून गेलेले प्रोसेस इथं दाखवू शकत नाही आपण सुरुवातीला, आहे की नाही, कारण पुढे दाखवायचं असतं आपल्याला. ऍड झाला असेल तर आपण इथं दाखवतो. आता हे इथं ऍड होणार आहे, याचा अर्थ काय असतो? की हे इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ऍड झालेले. ओके, आता इथं दाखवलेले का आपण हे इलेक्ट्रॉन नाहीत, आपण फॉरवर्ड ऍरो काढलेला, ऍरोच्या पुढे दाखवलेलं की हे ह्याच्यामधून, ह्याच्यावरून ओळखायचं की कोण ऍड झाले आणि कोण लॉस झाले. वरच्या रिएक्शन मध्ये त्याच्यातून बाहेर पडलेत म्हणून ऍरोच्या पुढे दाखवलेत. इथं ऍरोच्या अगोदर आहेत म्हणजे या दोघांमध्ये ऍडिशनची रिएक्शन झालेली असते. ठीक आहे,
आता हे इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्याकडेच बघा फक्त ई कडे. हा ई आहे आणि तो निगेटिव्हली चार्जड आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मध्ये ऍड होणार. आता ऑक्सिजन वरती कोणता चार्ज आहे का सध्या? दिसतोय का इथं कोणता चार्ज? पॉझिटिव्ह निगेटिव्ह? न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे. ओके. आता त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड झाले. आदित्य, आता मला सांगा त्यावरती कसा चार्ज येईल? ऍड झाल्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, कारण इलेक्ट्रॉन कसा असतो? निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्यावरती निगेटिव्ह आला. इथं पहा, आता हा ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आला, कारण की निगेटिव्ह ऍटम त्याच्यामध्ये गेला. जसं आपण पाण्यामध्ये जर लाल कलर टाकला तर पाण्याला कलर कसा येईल? लाल येईल. लाल. हिरवा टाकला तुम्ही तर कसा येईल? हिरवा कलर येईल. सेम तसं आता निगेटिव्ह टाकलं तर त्याला ऑब्विसली चार्ज कसा येईल? निगेटिव्हच येणार, म्हणून इथं आपण O2 मायनस असं लिहिलं. आता पहिली जी प्रोसेस होती ती ऑक्सिडेशनची होती, कारण की आपण काय म्हटलेले की ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं. आता इथं त्याच्या अपोजिट झाले. आता हे इलेक्ट्रॉन इथं ऍड झालेत, है की नाही? मग कोणती रिएक्शन असेल ही? रिडक्शन. रिडक्शन असेल. रिडक्शन का असेल? तर आपण रिडक्शनची डेफिनेशन अशी केलेली आहे की ऍडिशन ऑफ Gain of- हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असतील, ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, या सगळ्यांना एकत्रित म्हणायचं रिडक्शन म्हणायचं. हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन्स हे एकत्र असतात. हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन्स. हा बोला. N/2 हाफ घेतले ना आपण, 1/2 O2. ओके, इथं 1/2च येईल. एकच आहे की हा? थांबा मी एडिट करते का, हे असं नाही, ते एडिट करता येते का पाहते मी. रिएक्शन येते. किती काय मॅडम खालची? मी इथं टाइप करते ही रिएक्शन कशी येते. स्लेट पण नाही आता माझ्याकडे. हे मी इथं लिहिते हे रिएक्शन. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना दिसते का? येस मॅम. येस मॅम. हे 1/2 O2 आहे. ठीक आहे. स्लेट आहे वाटतं, त्याला तर वेळ लागेल बरंच. N/2 O2 होतं ना? N/2 ऑक्सिजनचं एकच ऍटम आहे ना, पण मग 1/2 येणार ना. इथं पहा, हे 1/2 O2 आहे, म्हणजेच एक कोण आहे? ऑक्सिजन आहे. बरोबर आहे का? साईज कमी झालं. थांबा मी स्लेट जोड. वायर दिसत नाही पण इथे. इथं पहा काय रिएक्शन आहे?
इथं पहा आता मी कधी यूज पण करत नाही त्यामुळं ह्याच्यामध्ये काय येतं पीपीटी मध्ये इथं असेल रिएक्शन. एक मिनिट. इथं बाहेर नोट्स दिसतात का सगळ्यांना विजिबल आहेत का? येस मॅडम. येस मॅम. एक मिनिट हा. ठीक आहे. काय होतं काय माहिती. ठीक आहे, माऊसने लिहिते. इथं पहा हे 1/2 O2 आहे. ठीक आहे. इज इक्वल टू किती असेल 1O. ओके. आता रिएक्शन मध्ये आपण काय सांगितलं की n इज इक्वल टू जर 1 असेल तर 1/2. आता प्रोडक्ट मध्ये आपण काय लिहिलेलं आहे तर इज इक्वल टू प्रोडक्ट काय सांगा n काय लिहिलं आपण O लिहिलंय. आणि तिथं जे 2 मायनस दिसते ते 2 मायनस हे आहे इथं आहे, नॉट हिअर. ओके. आता मी तुम्हाला दाखवते पीपीटी. इथं पहा n/2 O2 आणि हे NO2 मायनस आहे. ते NO2 मायनस म्हणजे दोन निगेटिव्ह चार्ज. इथं आहे त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, हे इथं आहे असं. तर हा n एकच आहे n आणि n इज इक्वल टू 1 आहे ओनली. ठीक आहे, समजलं का सुगंधी? हे O2 इथं असं लिहिलं असल्यामुळे तुम्हाला कन्फ्युज होते की हे n एवढे हे 2 आले इथं. तर हे 2 त्याच्यावरचा चार्ज आहे वरचा. आता 2 मायनस का चार्ज आला त्यावरती? दोन इलेक्ट्रॉन्स त्याने गेन केलेले म्हणून त्याच्यावरती 2 मायनस चार्ज आलेला आहे. कारण आपण इथं प्लस मध्ये काय लिहिलंय इथं असं प्लस लिहिलेलं आहे की 2 इलेक्ट्रॉन्स लिहिलेले. ठीक आहे, म्हणून यावरती 2 मायनस चार्ज आलेला आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके. बाकीच्या मुलांना समजलं का? येस मॅम. ओके ओके ठीक आहे. आता पहा याच्यावरती 2 NO2 मायनस. ठीक आहे, आता ह्या याच्यामध्ये या रिएक्शन आपण काय म्हटलेलं आहे? कोणती रिएक्शन असेल ही? ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? रिडक्शन. नाही, रिडक्शन का म्हटलं आपण? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कुणी इलेक्ट्रॉन गेन केले? ऑक्सिजन. अथर्व. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन गेन केले. काय गेन केलं ऑक्सिजननी? किती गेन केले? 2 इलेक्ट्रॉन्स. मग त्याच्यावरती कसा चार्ज आला? इलेक्ट्रॉन कसे चार्जड असतात? इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यावर कसा चार्ज येतो? ओके ठीक आहे. आता हे ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन ओव्हरऑल रिएक्शन काय होते मग त्या मेटल वरती? तर हे 2Ne 2Ne कॅन्सल होतात. ओव्हरऑल ज्यावेळेस काढतो म्हणजे आपण सम काढतो की नाही, ओव्हरऑल ऍव्हरेज काढायचं असेल तर आपण सम करतो. तसं आपण सम केली किंवा ओव्हरऑल काढलं ऍव्हरेज काढलं तर 2Ne सेम सेम जे असतात ते अपोजिट साइडला असले तर कॅन्सल होतात, एकाच साइडला असले तर ऍड होतात. आता हे अपोजिट साइडला आहेत का सेम साइडला आहेत? 2Ne आणि 2Ne अपोजिटला आहेत हे की नाही. वरती आहे राईट हँड साइडला, खालच्या रिएक्शन मध्ये आहेत लेफ्ट हँड साइडला. म्हणजे अपोजिट साइड झाली. अपोजिट असतील तर एकमेकांना क्रॉस होतात म्हणजेच कॅन्सल होतात. आता हे सेम साइडला ऍड होणार हे पण इथं ऍड होतात म्हणून मी लिहिलं 2m प्लस n/2 O2 फॉरवर्ड रिएक्शन 2Mn प्लस आहे असं आणि प्लस काय असेल NO2 मायनस. दिस इज द ओव्हरऑल केमिकल रिएक्शन विच इज हॅपन्स इनटू किंवा ऑन द मेटल सरफेस ऍट द टाइम ऑफ ऑक्सिडेशन करोजन. ओके, इट इज कॉल्ड ऍज द हे दोघांना कंबाईन्स
त्यांचं काय तयार होतो, MnO तयार होतो किंवा MON किती असेल, Mn असेल किंवा MnO असेल किंवा MnO2 असेल तर मेटल ऑक्साईड तयार होतो. फॉर एक्झाम्पल Fe2O3 असतो. Fe2O3 म्हणजे फेरस ऑक्साईड असेल. सेम तसं M कोणताही असू शकतो. आयर्न असेल तर त्याचं तयार होईल मेटल ऑक्साईड Fe2O3 तयार होईल. ठीक आहे. सो दिस इज द रिएक्शन विच इज occurs on the at the time of the oxidation. हा मॅडम corrosion. MnO असा तयार होईल का मग? टॉईस ची गरज नाही, MnO ओनली. 2 च्या ऐवजी 4 किती, आता इथं आपण फक्त 2 घेतले, 4 असू शकतील, 5 असू शकतील, किती 2 काय कन्सिडर करायची गरज नाही. पण M, N आणि O हे एकत्र जो असेल त्याला म्हणायचं मेटल ऑक्साईड म्हणायचं. ठीक आहे. MnO ला काय म्हणायचं एकत्रित, मेटल ऑक्साईड म्हणायचं. ओके, आर यू गेटिंग? Yes. Take the screenshot of the chemical reactions. ही नोट्स मध्ये पण पाहू शकता तुम्ही, मी नोट्स पण शेअर केले तुम्हाला. इथं पहा. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन करोजन मध्ये कोणकोणते मेटल्स आहेत की त्या मेटल्सचे हे होत असते, ऑक्सिडेशन करोजन होतं, तर यामध्ये कोणकोणते मेटल्स येतात? सगळ्यांना नोट्स दिसतात का? नाही मॅडम. दिसत नाही का? थांबा मी शेअर करते. आता पहा, दिसते का? हा दिसतंय. हो येस मॅडम. आता इथं बघा, ऑक्सिडेशन कोरोजन मध्ये कोणकोणते मेटल्स असतात की ज्यांचं ऑक्सिडेशन कोरोजन होते मेटल्स मध्ये. तर at low temperature alkali metals and alkaline earth metals are oxidized at high temperature. लो टेम्परेचरला अल्कली, अल्कली आणि अल्कलाइन, आणि हाय टेम्परेचरला AgAuPt and all other metals get oxidized. Ag सोडला, Au आणि Pt सोडले तर बाकीचे जे मेटल्स आहेत ते हाय टेम्परेचरला ऑक्सिडाइज्ड होतात बाय द ऑक्सिडेशन कोरोजन मेथड. ठीक आहे. ते MCQ ला विचारले, हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. देन आता त्याच्यामध्ये परत मेकॅनिझम सांगितलं आपण. ऑक्सिडेशन ऑकर्स फर्स्ट ऍट द सरफेस. आता हे ऑक्सिडेशन जे आहे ते फर्स्ट मेटल सरफेस वरती होत असतं. ठीक आहे. आता हा इथं तुम्हाला एक मेटलचा स्क्वेअर दिसतोय. ठीक आहे. दिस इज द पीस ऑफ मेटल. या मेटलचा सरफेस हा आहे. ठीक आहे. आता या सरफेस वरती सुरुवातीला ऑक्सिडेशन झालेलं दिसतंय आपल्याला. O2 आहे. आता O वरती मायनस चार्ज आलेला आहे. O2 मायनस दाखवताना दाखवलेला आहे. तर O2 मायनस कसा आला किंवा ऑक्सिजन वरती 2 मायनस चार्ज कसा आला, तर सुरुवातीला मेटल इलेक्ट्रॉन्स देतो. इथं दिले बघा रिएक्शन. मेटल्स काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करतो. मेटलनी इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळं ते इलेक्ट्रॉन कोण गेन करतं, तर तुमचा ऑक्सिजन गेन करतो आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येतो. तर जे प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरुवातीला सरफेस वरती होत असते. ठीक आहे. ऑक्सिडेशन ऑकर्स फर्स्ट ऍट द सरफेस ऑफ द मेटल अँड रिझल्टिंग मेटल ऑक्साइड scale form which is the barrier that tends to resist the further oxidation. मेटलच्या ऑक्सिडेशन मुळे इथं एक मेटलचा किंवा मेटल ऑक्साइडचा लेअर तयार झालेला. तर तो लेअर काय करतो, फर्दर ऑक्सिडेशन साठी जे आतले मेटलचे ऍटम्स आहेत त्यांना प्रिव्हेंट करतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सिल्वरचे दागिने पाहिले असतील किंवा जनरली मुलींकडे असतातच, तर ते सिल्वरच्या जर तुम्ही पाहिलं, सिल्वरचे जे तुमचे दागिने असतील त्याच्यामध्ये पैंजण जर तुम्ही पाहिलं तर पैंजण ज्यावेळेस काळं पडतं आपण काय म्हणतो, त्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं. ठीक आहे. आता त्यावरती ब्लॅकिश कलरची एक लेअर तयार झालेली असते, तो तुमचा कोरोजनचा रिझल्ट आहे. मग हे ब्लॅकिश कलरची जी फिल्म असते, जी लेअर असते, ती काय करते, तर आतले सिल्वरचे जे मेटल्स असतात त्यांचं फर्दर कोरोजन होण्यापासून प्रिव्हेंट करते. ठीक आहे. तीच इथं डायग्राम दिसते तुम्हाला. हे आतले मेटल्स आहेत तर ते या इथं एक लेअर तयार होतो कोरोजनचा, त्यामुळे हे मेटल्स इलेक्ट्रॉन देऊ शकत नाहीत बाहेरच्या ऑक्सिजनला आणि आतले मेटल्स जे असतात ते प्रिव्हेंट होतात. ठीक आहे. इन ऑक्सिडेशन कोरोजन द नेचर ऑफ ऑक्साइड लेअर फॉर्म plays very important role. Okay, it decides as the further action.
या लेअर वरून त्याची फर्दर ऍक्शन कोरोजनची काय असेल हे डिसाइड होते. म्हणजे कोरोजन काय होतं इथं थोडं कमी केलं जातं किंवा डिप्रेस होतं बिकॉज ऑफ दिस फॉर्मेशन ऑफ द ऑक्साइड फिल्म. आता ऑक्साइड फिल्म कुणावरती तयार होते तर इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. एजी, एजी मीन्स व्हॉट? एजी. नंतर अजून कोणता दिलेला आहे? AU एयू. आणि लास्टला पीटी, PT प्लॅटिनियम. ठीक आहे. एजी, एयू म्हणजे कोण? गोल्ड अथर्व. मेडल एयू म्हणजे प्रवीण. एयू म्हणजे कोण? शिंगारे यश पलीकडे. एयू या मेटलचं काय नाव आहे? जसं एजी आहे, पीटी आहे आणि एयू पण आहे. एजीला काय म्हणायचं? अभिजित. एजी स्टँड अप. हा, काय नाव आहे एजीचं? आणि एयू? एयू एजी म्हणजे कोण? एयू म्हणजे अल्युमिनियम. आणि पीटी? ओके. what AG means what? AU. त्या मुलीला ते कशात सिलेक्ट व्हायचे? डिझाईन म्हणून ती आन्सर सांगते. आणि ती सिलेक्ट होत असते. तुम्ही बोलला तर तुम्ही सिलेक्ट होणार. ती का बोलते तिनं रिझन सांगितले. तिला तिचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे. डिझायनिंग मॅनेजर का इंजिनियर काहीतरी बनायचं तिला त्या कंपनीत, म्हणून ती बोलते आणि तिचा डाऊट ती क्लिअर करून घेत असते. तुम्ही बोलला तर काहीतरी होईल. एजी तिला म्हणायचं मध्ये मध्ये बोलत जाऊ नको. एजी, एयू, एयू फॉर लिहून घेत चालेल की लक्षात राहत नसेल तर लिहून घ्यायचं कुठं पण. नोटबुक त्यासाठीच असते. कुठेही लिहायचं, गच्च भरली पाहिजे. एक ना एक शब्द तिथे एवढं कोरपान राहिलं नाही पाहिजे, एवढं लिहायचं पाठीमाग. एजी फॉर एयू and PT. SB टीनचा SM. ओके ठीक आहे. सहज PB. ओके ठीक आहे. मुलांना समजलं बाकीच्या जे ऑनलाईन आहेत ते? येस मॅम. ठीक आहे. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ नका, तुम्ही नोट्स मधील घ्या. मला नोट्स बेटर वाटतात PPT पेक्षा म्हणून मी ओपन केल्या. डिटेल आहेत. तुम्ही नोट्स मधील आय थिंक मी तुम्हाला नोट्सच रेफर करेन PPT पेक्षा. ठीक आहे. पण तुम्ही नोट्स अगोदर रेफर करा. नोट्स मधील पहा, लिहा आणि नंतर एक्झामच्या वेळेस तुम्ही फक्त रिव्ह्यू साठी मग PPT यूज करू शकता ज्यावेळेस तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. PPT मधील तुम्ही रायटिंग मध्ये येत होते तर PPT मधील रायटिंग कम्प्लीट करू नका, नोट्स मधील करा. नोट्स ओपन करून तुम्ही कम्प्लीट करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा पार्ट आहे तुमचा. आता हे आपण सांगितलं की ऑक्सिडेशन मुळे काय होतं तर एक ऑक्सिडेशनची फिल्म तयार होते, स्केल तयार होते आणि त्यामुळे जे आतील मेटल्स असतात ते कोरोजन पासून प्रिव्हेंट होतात. ठीक आहे. आता हे कोणती फिल्म तयार होते तर ते आपण नंतर पाहणार आहोत की ऑक्साईडची फिल्म जी तयार होत असते मेटल वरती ती स्टेबल असते. त्याचे परत टाइप्स आहेत. अनस्टेबल असू शकते, होलाटाईल असू शकते, पोरस असू शकते. उदाहरणार्थ आयर्न आहे तर आयर्नची जी ऑक्साईडची फिल्म असते ती यापैकी कोणती असू शकेल? स्टेबल असेल, अनस्टेबल असेल? आय थिंक स्टेबल. स्टेबल. अजून बाकीच्या मुलांना काय वाटते? हो मॅडम, पोरस आहे. पोरस. बघून सांगितलं का सुगंधी? इथं बघून सांगितलं ना? येस मॅम. बघून नाही सांगायचं, तुम्हाला मी इमॅजिन करायला लागलेलं किंवा विचार करायला सांगितलं. बाकीच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे ते सांगितलं गेलं त्यामुळे त्यातला सस्पेन्स निघून गेलं. ठीक आहे. आपण अटेंडन्स पाहूया दोन्ही लेक्चर.
गिवन आहे. तुमचे नंबर आल्यानंतर तुम्ही सांगा, मी कॉल करते पाहते. माझा 891 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 absent आहे. 19 आहे का इथं कोण? 19 नाही, ठीक आहे. 19 absent. कोण? विनायक जाधव ना मॅडम. बरं, विनायक जाधव आहे इथं प्रेझेंट. ठीक आहे. 19 नंतर 20 21 22 23 22 23 absent. 25 okay, 25 26 okay, 27 8 29 30 31 32 30 33 आहे. 34 आहे इथं. 5 6 7 8 38 आहे का इथं? आहे का 38? नाही. 38 नंतर 39 41 आहे का? 41 41 ओके. 41 also absent. 42 आहे इथं. हा 43 44 45 46 7 8 9 50 50 ओके 50 आहे. 51 52 53 53 आहे. 54 55 6 7 56 आहे. 57 58 57 आणि 58 ओके. 59 59 नाही 59 59 absent. 60 61 62 आणि 63 ओके. हा एक मिनिट. ठीक आहे, थांबूया आपण एकदा.